सियावर रामचंद्र की जय. कालच्या भागामध्ये आपण हनुमंतांनी काही गोष्टी का केल्या नाहीत याचा आढावा घेतला होता. अनेकांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की माता सीतेने सुद्धा का नकार दिला. अहो, ज्यांना आपण माता सीता म्हणतो ना, त्या माता सीता हनुमंतांच्या माता असल्यामुळे आईसारखा विचार केलाय. आणि रामायणात हे स्पष्टपणे लिहिलंय. मी माझ्या मनचं नाही आहे सांगत. लोक मला म्हणाले काही जण की शंकाखोरांच्या शंकेला उत्तर देत वेळ का वाया घालवता, ऊर्जा का वाया घालवता. तेव्हा सीता माता हनुमानाला म्हणाल्या, हनुमाना मला खात्री आहे रे तू नेऊ शकशील मला इथून, पण काळजी वाटतेय. काय काळजी वाटतेय? तू तुझ्या आईला घेऊन जाणार आहेस, म्हणजे मला घेऊन जाणार आहेस. तू तुझ्या खांद्यावरून मला घेऊन जाशील तेव्हा तुझं पूर्ण लक्ष कशावर असेल हनुमंता? तर माझ्या सुरक्षिततेकडे असेल. तुझ्या खांद्यावरून उंचावरून जाताना मी पडली नाही पाहिजे, मला कोणताही धक्का नाही लागला पाहिजे, मला कोणत्या राक्षसाने वार केला तर त्याचा वार माझ्या अंगावरती नाही आला पाहिजे, याची काळजी तू घेशील. म्हणाला हो, मी हेच करीन. आता लक्षात ठेव, तू जेव्हा मला इथून उचलून आकाश मार्गाने निघशील तेव्हा या लंकेतल्या राक्षसांच्या लक्षात नाही येणार का? आत्ता सूक्ष्म आहेस म्हणून कळत नाहीये, त्रिजटा आपल्या बाजून आहे म्हणून कळत नाहीये. पण जेव्हा तू मला उचलू शकशील असं रूप धारण करशील तेव्हा काय होईल? तेव्हा तुझंही रूप मोठं झालेलं असेल आणि तू कोण आहेस, काय आहेस आणि मला नेतोयस हे लक्षात येईल. हो, येईल. मग काय होईल? मग लंकेतले महाभयंकर राक्षस खालून तुझ्यावर अस्त्रशस्त्रांनी वार करतील. या महाभयंकर राक्षसांना आकाशमार्गाने उडण्याची सुद्धा सवय आहे. त्यामुळे तू आकाशमार्गे जाऊ लागलास की ते सुद्धा उडू लागतील आणि ते तुझ्यावर शस्त्राने वार करतील. आणि अशा वेळी तुझं पूर्ण लक्ष माझ्या सुरक्षेकडे असेल. माझ्या सुरक्षेकडे लक्ष दिल्यानंतर त्यांच्या अस्त्राचा प्रतिकार करणं तुला जमणार नाही. तुझा एक हात माझ्या सुरक्षेसाठी गुंतलेला असेल तर दुसरा हात तुझ्या शस्त्राची आवश्यकता असेल. तुझ्या शस्त्राने त्या शस्त्रांना अडवणं आणि त्यांच्यावर आक्रमण करणं शक्य होणार नाही. त्यामुळं राक्षस या संधीचा फायदा घेऊन तुझ्यावर घातक शस्त्रांनी वार करतील. अशा वेळी तू जखमी होशील, तुला लागेल, रक्तबंबाळ होशील, कदाचित प्राणाचा धोकाही येऊ शकतो. माता सीता इथे एक शब्द वापरतायत रामायणात ना, वाल्मिकींनी लिहिलेल्या. त्या म्हणतायत, हनुमाना युद्ध असतं, त्याचे परिणाम काय होतील, त्यात कोणती स्थिती येईल याचा अंदाज बांधता येत नसतो. युद्धामध्ये अनुकूल स्थिती येऊ शकते, प्रतिकूल स्थिती येऊ शकते. त्यामुळं जेव्हा तू आकाश मार्गाने जायला लागशील तेव्हा कोणती स्थिती येईल हे सांगता येणार नाही. कदाचित एखादं प्राणघातक शस्त्र, एखादं घातक शस्त्र तुला जखमी करू शकतं. आणि बाळा, तू जखमी झालेलं मला कसं चालेल? बरं, तू तुझ्या जखमानी क्षतिग्रस्त झालास आणि मी खाली पडले तर काय होईल? सगळे राक्षस पुन्हा मला बंदी करतील आणि घेऊन जातील. बंदी केल्यानंतर त्यांचा राग, संताप अधिक वाढलेला असेल आणि ते माझ्यासोबत कोणतीही घातक गोष्ट करू शकतील. बघा किती पुढचा विचार आहे. तू जखमी झालास, खाली पडलास तर तुला सुद्धा ते बंदी बनवू शकतात. आणि बंदी बनवलं तर रामचंद्रांना माझा निरोप जाऊन कोण सांगणार? हा प्रश्न आहे. बरं, पुढचं अजून एक प्रॉब्लेम आहे, अजून एक अडचण आहे. कोणती? जर
रामचंद्रांनी माझी ख्याली खुशाली विचारायला मी कुठे आहे ते बघायला तुला पाठवलंय, आणि तू माझा निरोप घेऊन जाण्याच्या ऐवजी सरळ मलाच घेऊन रामचंद्रांकडे घेऊन जाशील तर रामचंद्रांच्या कीर्तीला कलंक लागेल. आपली पत्नी त्यांच्यावरच्या रागापोटी एक राक्षस घेऊन गेला, त्या राक्षसाला पराभूत करून पराक्रम दाखवून पत्नी परत आणायची सोडून रामचंद्रांनी एका दूताला पाठवलं आणि त्यांच्याकडून छळाने बळाने फसवून आपली पत्नी परत आणली असं जग म्हणेल. त्यामुळं मला परत नेण्याचा विचार तू सोडून दे, मला इथेच ठेव आणि रामचंद्रांना निरोप दे बाळा की तुम्ही घेऊन जा. एक आई जी काळजी करते ना, ती काळजी माता सीतेने केलेली आहे. एका पत्नीनं जी काळजी घ्यायला पाहिजे ना, ती काळजी माता सीतेने घेतलेली आहे. त्या म्हणाल्या, तुला ओळखीची खून तर दिलीच आहे. रामचंद्र विचारतील, अजून काय सांगितलं? तेव्हा अजून एक प्रसंग सांग. आणि मग त्यांची खात्री पटेल की सीताच तुला प्रत्यक्ष भेटली होती. बघाव, म्हणजे नुसत्या ओळखीच्या खुणेवर नाही, अजून काही गोष्टी आहेत ज्या सांगायच्यात. बरं, ह्या का सांगायच्यात? आठवांचा महापूर आहे ना. म्हणजे उगाच काहीतरी ओळखीची खूण सांगायची म्हणून नाही. आठवांचा महापूर आहे, रावणाच्या ताब्यामध्ये आहेत, आणि तिथे रामचंद्रांच्या सोबतचे एक एक प्रसंग सीतामातेला आठवत आहेत. याच प्रसंगाला सांगायचं आहे. याच प्रसंगाला खात्री कशी पडत असते? खाजगीतले विषय कळले की बरोबर कळतं. याच प्रसंगांना सांगायचं आहे. म्हणजे रामचंद्र माझ्यासोबत कसे होते, त्यांनी काय केलं आहे, हे सगळं सीतामाता हनुमानाच्या सोबत सांगतायत. त्या म्हणतायत, हनुमाना, जेव्हा तू रामचंद्रांना ओळखीची खूण देशील तेव्हा ते तुला नक्की विचारतील, अजून काय म्हणाली सीता? तू माझ्या स्थितीचं वर्णन करणार आहेस तिथे. म्हणजे मी कशी दिसले, कशा मलीन कपड्यात दिसले, रावणाने काय सांगितलं होतं, त्रिजटा माझ्यासोबत कशी वागते, बाकीच्या राक्षसी कशा वागतात, हे सगळं तू सांगशील, हे खरं आहे. पण ते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतील, अजून काय म्हणाली सीता? तेव्हा त्यांनाही खात्री असेल की त्यांच्या दूताजवळ सीता खूप काही बोललेली आहे. त्यामुळे तुला मी एक प्रसंग सांगून ठेवते जो रामचंद्रांना सांगायचा आहे. खरं तर हा प्रसंग आम्ही दोघं असतानाच्या काळातच घडलेला आहे आणि एका कावळ्याशी संबंधित आहे. तो कावळ्याशी संबंधित असलेला प्रसंग तुला मी सांगते. रामचंद्रांना हा प्रसंग नक्की सांग, त्यांची खात्री पटेल की तू सीतेला भेटलायस. काय तो कावळ्याचा प्रसंग बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.